मुंबईतही ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले आहेत, त्यामुळे धोका आणि चिंता वाढते। पाहूया त्याबाबतच्याच बातम्या सुरुवातीला। ओमिक्रॉनचा मुंबईत शिरकाव झालाय। मुंबईत दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली। राज्यातील ओमिक्रॉन बाधितांचा आकडा 10 वर गेलाय। राज्यात सध्या ओमिक्रॉनचे निर्बंध रुग्ण जे आहेत ते 10 वर गेलेले आहेत, त्यामुळे लगेचच निर्बंध लावणं शक्य नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। तसंच मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून पुढचे निर्णय घेण्यात येतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। 8 आपण जे ओपन केलेल्या संपूर्ण बाबी आहेत त्याच्यामध्ये लगेच निर्बंध लावणं हे लोकांसाठी खूप जाचक आणि कठीण होईल। परिस्थिती कशी आहे त्या सगळ्या अनुषंगाने मग केंद्र शासनाचं मार्गदर्शन, टास्क फोर्सचं मार्गदर्शन, माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यातली मतं या सगळ्यांच्या अनुषंगाने पुढील गोष्टी ठरवू। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यात आज रात्री 8:30 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीत ओमिक्रॉनचा विषाणू आणि राज्यातील प्रतिबंधात्मक नियमांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, असं सूचक वक्तव्य पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय। लहान मुलांना लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। तसंच बूस्टर डोससाठीही केंद्राकडे आग्रह करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। लहान मुलांना आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी वॅक्सिनेशन करण्याच्या संदर्भात परवानगी दिली पाहिजे। बूस्टर डोसच्या बाबत सुद्धा ते आग्रही असणार आहेत। मुंबई पुण्यातील परिस्थिती पाहूनच शाळेचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली। राज्यात ओमिक्रॉन संदर्भात आमचं बारीक लक्ष आहे। विविध जिल्ह्यांच्या स्थानिक पातळीवर शाळेचा निर्णय घेतला जाईल, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या। टास्क फोर्सला सुद्धा त्या आम्ही नियमावली पाठवली आणि पर्यटक टास्क फोर्सने सुद्धा त्या पाहिलेल्या आहेत। मग ते परीक्षेच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर गोष्टीच्या बाबतीमध्ये असेल, ते आम्ही मॉनिटरिंग करत आहोत आणि अकॉर्डिंग टू ते निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न भविष्यामध्ये राहील। ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। तसंच फेब्रुवारी अखेर तिसरी लाट येण्याचा अंदाज असल्याची माहितीही त्यांनी दिली। त्यावर भीती बाळगण्याची गरज नाही, म्हणजे सगळ्यात भीती जी बाळगायची आहे ती लहान मुलांचा फार मोठ्या प्रमाणात बाधित करतोय, त्यामुळे आपण लहान मुलांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। सरकार लॉकडाऊनची भीती घालतंय, त्यांच्यामध्येच 2 भाषा आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली। तसंच पुन्हा लॉकडाऊन झालं तर आम्ही ते पाळणार नाही, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिलाय। अजित पवार असतील, टोपे असतील, मुख्यमंत्री असेल की पेशंट मिळाले की आम्ही लॉकडाऊन करू, यावेळेस लॉकडाऊन तोडू आम्ही। सध्या बूस्टर डोस विषयी 2 वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। तसंच लसीचे 2 डोस घेतलेल्यांनाच ओमिक्रॉनची लागण झाली, त्यामुळे लसीचे 2 डोस घेऊनही जर लागण होत असेल तर बूस्टर डोस विषयी केंद्र सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। माहिती घेतली तर ज्यांनी 2 डोस घेतलेले होते त्यांनाच त्याची बाधा झाली आहे। मग बूस्टर डोसची गरज आहे का? आज आपल्याकडे डोस उपलब्ध आहेत, त्याही संदर्भामध्ये ताबडतोब देश पातळीवर निर्णय होण्याची नितांत गरज आहे। ओमिक्रॉन व्हेरियंटचा हवेतून प्रसाराचा वेग अधिक असल्याचं समोर आलंय। हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधनात ही बाब समोर आली, त्यामुळे जगात चिंता वाढली। आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये पाहणार आहोत मोठ्या बातम्या। संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार मेस्मा लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मेस्माचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीनंतरही संप सुरूच असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर येण्याचं आवाहन केलंय। राज्यात आता शाळा सुरू झाल्या आहेत, मुलामुलींना शाळेत जायला एसटी नाहीये, गोरगरिबांना एसटीची गरज लागते, त्याचा विचार कर्मचाऱ्यांनी करावा, असं अजित पवार यांनी म्हटलंय। शाळा सुरू झालेल्या आहेत, मुलामुलींना शाळेत जायला एसटी नाही, गोरगरिबांच्या मुलामुलींना एसटी लागते, गोरगरीब माणसांना एसटी लागते। आजही थोडंसं त्यांना भडकवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना गैरसमज त्यांच्यामध्ये करण्याचा प्रयत्न, असा हट्टीपणा कधीच चालत नाही। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली।
हे लुटारूंचं सरकार आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनो स्वतःचा गिरणी कामगार होऊ देऊ नका असा सल्ला त्यांनी दिला. आम्ही त्यावेळेस त्यांना जो सल्ला दिला होता की तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका, आजही माझा सल्ला त्यांना तोच आहे की कृपा करून तुमचं गिरणी कामगार होऊ देऊ नका. चोरांचं सरकार आहे, लुटारूंचं सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण देता येणार नाही असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेत. राज्य सरकारचा अध्यादेश गृहीत धरता येणार नाही असं सांगत राज्य सरकारच्या अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील निर्णय क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली. तसंच आम्ही सर्वजण ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करतोय असंही ते म्हणाले. क्लेशदायक असा जो निर्णय आहे त्या सगळ्यांच्या दृष्टीनं आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करतो आहोत. आम्ही इम्पिरिकल डाटा गोळा करायचा, तर आम्हाला वेळ मिळाला पाहिजे. तोपर्यंत निवडणुका आलेल्या आहेत. ओबीसी आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणावर सर्व अभ्यासकांनी एकत्र येऊन मार्ग काढावा असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिलाय. तर ओबीसींची झालेली हानी भयंकर आहे, विषय राजकारणाचा नाही अस्तित्वाचा आहे, त्यामुळे दोषारोप नको, मार्ग काढावा अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली. आजच्याच दिवशी बाबरी मशीद पाडली होती, त्या संदर्भात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केलं. अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन असं ट्विट नार्वेकर यांनी केलं. मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक टीका केली. नार्वेकर म्हणजे नवे शिवसेना प्रमुख ना असा चिमटा नारायण राणेंनी काढलाय. नार्वेकरांनी एक ट्विट केलंय, बाबरी मशिदीच्या पतनाच्या वेळेचा एक फोटो त्याच्यामध्ये आहे आणि बलिदान दिवस अशा स्वरूपाचा त्या ट्विटला त्यांनी कॅप्शन दिलेलं आहे. योग्यच आहे, ते चूक काय त्याच्यामध्ये? मिलिंद नार्वेकर कोण आताचे नवीन हे आहे का शिवसेना प्रमुख? पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत दहशतवादाविरोधात एकत्र लढू असं म्हणत पुतीन यांनी पाकिस्तानला इशारा दिला. भारत चीन सीमावादावर रशिया भारताच्या बाजूने असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय. आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या. संजय राऊत उद्या संध्याकाळी 5 वाजता राहुल गांधी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेणार आहेत. त्यानंतर परवा प्रियंका गांधींची ते भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या यूपीएमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली वाटल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शिवसेनेची भूमिका डबल ढोलकी आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ममता बॅनर्जी आल्या की त्यांच्या सुरात सूर मिसळायचे आणि त्यांची पाठ फिरताच काँग्रेसच्या सुरात सूर मिसळायचे अशी भूमिका सेनेची असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. ममता बॅनर्जी आली की ममता बॅनर्जीच्या सुरात सूर मिसळायचा, ममता बॅनर्जीची पाठ वळली की काँग्रेसच्या सुरात सूर मिसळायचा. त्याला डबल ढोलकी मिळतात. सामान्य माणूस सुद्धा अशा प्रकारे डिबेल भूमिका कधी घेतली. पुण्यातील भाजपच्या अभियानावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मवियावर सडकून टीका केली. भाजप सेफ बोट आहे, त्याला काहीही होणार नाही, मात्र मविया टायटॅनिक आहे, तिकडे कुणी जाणार नाही अशी टीका राणेंनी केली आहे. टायटॅनिकच्या होडीत कोण बसणार नाही, बोटीमध्ये आमची सेफ बोट आहे. इथून सुटते दिल्लीपर्यंत सेफ जाते. संजय राऊत यांच्या भेटीगाठीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही यूपीएमध्ये गेलो नाही, तसंच आम्ही एनडीएमध्येही नाही अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे. माननीय संजय राऊत साहेब ज्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत, हे त्यांचं स्वतःचं भेटीगाठीचे कार्यक्रम तर सातत्याने चालू असतात. पण यूपीएमध्ये अद्यापही शिवसेना गेलेली नाही, परंतु एनडीएमध्ये सुद्धा आम्ही नाही आहोत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि समीर वानखेडे यांच्यात चर्चा झाली. दुसरीकडे वानखेडेंच्या विरोधात चैत्यभूमीवर घोषणाबाजीही करण्यात आली. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले असता काही जणांनी वानखेडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
नार्वेकरांनी केलेलं ट्विट ठाकरे सरकारच्या पायाला सुरुंग लावणारं आहे अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केली। नार्वेकर यांनी अशा प्रकारचं ट्विट केल्यानं त्यांचे आणि मातोश्री यांच्यात काही बिनसलंय का अशी शंका येते असंही पाटील यांनी म्हटलंय। नार्वेकरांनी हे ट्विट करणं ते महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावतं। महाविकास आघाडी यावरच तर आहे ना, धर्मनिरपेक्ष अल्पसंख्याकांचं लांगून चालन, यावर तो मिनार उभा आहे। तर त्यांचं काय मातोश्रीशी भांडण झालं काय कळत नाही। मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे असा उल्लेख होतो, पण वाया देवेंद्र फडणवीस असा आहे असं मंत्रिपदाचं सिक्रेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं। तसंच दिल्लीत आता मी सुखी आहे असंही राणेंनी म्हटलं। तर राणेंनी हे मंत्रिपदाचं सिक्रेट सांगताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडले की राणे साहेब केंद्रामधील कॅबिनेट मंत्री आहे वाया देवेंद्र फडणवीस। याने आम्हाला सांगितलं तुम्ही जा दिल्लीत जा, तिकडे सुखी राहा। मी रोज उद्धव ठाकरेंना तब्येतीच्या विचारपूससाठी फोन करतो, मात्र ते फोन घेत नाहीत। त्यामुळे संजय राऊत यांना फोन करतो, त्यांच्याकडून माहिती घेत असतो। तिथे संजय राऊत चांगलं बोलतात असंही राणे यांनी म्हटलंय। फोन घेत नाहीत ना ते, फोन घेत नाही। मी रोज विचारपूस करतो, समजा डायरेक्ट आता शिवसेनेचे सगळेच लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात ना, ते मी त्यांना कशा आहेत साहेब काय, कधी कधी लोकसभेच्याकडे संजय राऊत त्या विचारतो तुझे साहेब कसे आहेत, नाही चांगले।